जी बोला, श्वेता महाले जी बोला, बस 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 बस। अध्यक्ष महोदय, आज समाधानजी अवताडे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तीच परिस्थिती अध्यक्ष महोदय माझ्या चिखली मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. जवळपास अध्यक्ष महोदय 3096 घरकुल लाभार्थी आहेत आणि त्यांचे जवळपास 11,71,65,00,000 देयकं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय प्रलंबित आहेत. मी स्वतः चिखली पंचायत समिती, बुलढाणा पंचायत समिती दोन्ही ठिकाणी आढावा बैठका घेतल्यात, परंतु नेमका प्रॉब्लेम काय आहे अध्यक्ष महोदय तो त्या ठिकाणी कळत नाही. मला संबंधित बीडीओनी सांगितलंय की हे जो म्हणजे ज्या ज्या पद्धतीने काम झालं की पहिला, दुसरा, तिसरा हप्ता त्या ठिकाणी आपण वितरित करतो, परंतु हा हप्ता वितरित केल्यानंतर 45 दिवसाचा कालावधी तो त्या ठिकाणी लागतो. तर माझी विनंती अध्यक्ष महोदय, 45 दिवसाचा हा जो कालावधी आहे हा आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल का? कारण की हा जो घरकुल लाभार्थी आहे याने त्या ठिकाणी कर्ज घेऊन आपल्या घरकुलाचं तो काम करत असतो आणि अशा वेळेला त्याला सुद्धा त्याची परतफेड करायची असते. तर हा 45 दिवसाचा हा जो स्पॅन आहे हा कमी करून त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पंचायत समितीकडनं त्याचं पेमेंट होतं तर ती ऑनलाईन प्रणाली जी काय असेल तर तो स्पॅन कमी करून 8-10 दिवसामध्ये त्या घरकुल लाभार्थ्याला त्याचे हप्ते अध्यक्ष महोदय मिळाले पाहिजे. स्पर्श प्रणाली त्या ठिकाणी अजून आपण सुरू केलेली नाही आहे, ती आपण सुरू करणार आहोत का? आणि अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न विचारण्यात आला होता वाळूच्या संदर्भातला, मी जवळपास एक 6 महिने झाले 2 ते 3 बैठका घेतल्यात, परंतु असं सांगण्यात येतं प्रांतांकडनं की वाळू त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना 5 ब्रास वाळू देऊ शकत नाही. परंतु अवैध वाळू अध्यक्ष महोदय आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, परंतु घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्ध होत नाही. या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. सोबतच अध्यक्ष महोदय, सन्माननीय देशमुख साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या घरकुल लाभार्थ्यांसाठीचा स्पेशल ड्राईव्ह अध्यक्ष महोदय आपण सुरू केला पाहिजेत, कारण सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायतला 8-10 घरकुलं मिळत होते, परंतु प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून असं एकही, माझ्या तालुक्यात तरी असं एकही गाव नाही आहे की तिथे 50च्या खाली लाभार्थी नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल त्या ठिकाणी लाभार्थी त्यांना मिळाले, म्हणजे खूप मोठ्या लोकांना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे. असं असताना ज्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या संदर्भात प्रांत, त्यानंतर आपले बीडीओ यांचा एक स्पेशल ड्राईव्ह अध्यक्ष महोदय घेतला पाहिजेत आणि त्या ड्राईव्हच्या माध्यमातून या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजेत. कितीतरी लाभार्थी असे आहेत की त्यांना स्वतःची घरकुलासाठी जागा नाही आहे आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची आपले पंडित दीनदयाल उपाध्याय योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये आपण त्यांना देतो, परंतु त्या 1 लाख रुपयामध्ये सुद्धा त्यांना जागा उपलब्ध होत नाही. तर कुठेतरी ई-क्लासची जमीन जी गायरानाची आहे तिचा लेआउट एक सँक्शन करून जेवढे त्या गावातले लाभार्थी आहेत की ज्यांना घरकुलासाठी जागा नाही आहे अशी एक वेगळी टाउनशिप त्या ठिकाणी तयार करता येईल का? हे सगळे प्रश्न बीडीओ असतील, प्रांत असतील यांच्या मनामध्ये आहे, परंतु त्यांना वरतून पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही. तर एक स्पेशल ड्राईव्ह जर का आपण मंत्री महोदय याच्यामध्ये आखला तर नक्कीच हे जे घरकुल लाभार्थी आहेत की जे जागेपासून वंचित आहेत किंवा त्यांना प्रधानमंत्री सौर घर योजनाचा लाभ त्यांना मिळत नाही, हे सगळे काही विषय आहेत, टेक्निकल बाबी त्या ठिकाणी पूर्ण होतील. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न मात्र चिखली विधानसभेसाठी आहे अध्यक्ष महोदय, की हे जे 3000 लाभार्थी आहेत या 3000 जे घरकुलाचे देयक प्रलंबित आहेत 11 कोटीचे, हे आपण कधीपर्यंत अदा करणार आहात? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न विचारलाय की त्यांच्या चिखली मतदारसंघातल्या 3096 घरकुलांची 11 कोटीची देयक शिल्लक आहेत, हे अध्यक्ष महोदय मी तपासून पाहतो. तसं घरकुलाची देयक शिल्लक राहण्याचं कुठलं कारण असायचं कारण नाही, कारण तिथं पैशाची अडचण नाही आहे. का शिल्लक राहिलेत, का देयक दिली नाही त्याची माहिती आपण घेऊ आणि संबंधित देयक तातडीने देण्यासंदर्भातली नाही, पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा आहे, तर बुलढाणा जिल्ह्याची घरकुलाच्या संदर्भातली बैठक आपल्या दालनात लावण्यात यावी. हो, ठीक आहे. सदस्य महोदयांच्या मागणीप्रमाणे त्या जिल्ह्याची बैठक आपण मंत्रालयामध्ये लावू, त्याच्यात कुठली अडचण नाही. तो घरकुलाच्या हप्त्या संदर्भातला विषय त्यांनी सांगितला की पहिल्या प्रश्नावर 20 मिनिटं झाली आहेत, बैठक लावले त्यांनी. बाकी दुसऱ्या जागेसंदर्भातला विषय सांगितला की जागेसंदर्भात सुद्धा भूमिहीनांना घरकुल मिळालं पाहिजे आणि त्याला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, यासाठी शासनानं अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्यातला निर्णय 1 लाख रुपयेपर्यंत, आता आपण पहिलं 50,000 रुपये घरकुलाची जागा खरेदीला देत होतो, आता 1 लाख रुपये देतो. गायरांची जागा आता देतो आपण, शासनाची उपलब्ध जागा देतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जागा
शासनाची उपलब्ध आहे त्या सगळ्या जागा घरकुलासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. आणि आपण सांगितल्याप्रमाणे तो एकदा ड्राईव्ह आपण तर सातत्यानं घेत असतो. खास करून सचिव महोदय आमचे सातत्यानं 15-20 दिवसाला त्याचा आढावा घेत असतात, जिल्हा वाईज घेत असतात, तालुका वाईज घेत असतात. त्यामुळं असंख्य लोकांना ज्यांना जागा नव्हत्या त्या लोकांना जागा उपलब्ध झालेल्या आहेत. त्या लोकांचं घराचं काम चालू आहे. त्यामुळे शासन या बाबतीत बिलकुल गंभीर आहे की एकही भूमिहीन घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे. त्यामुळे सगळ्या घरकुल भूमिहीनांना जागा उपलब्ध करून देण्याची कारवाई केली जाईल. वाळूच्या संदर्भातली मी भूमिका सांगितली की वाळू मोफत शासनानं देण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु वाळू मोफत द्या म्हणून किमान पास घ्यायला तरी घरकुलाच्या लाभार्थ्यांनी BDO-पर्यंत तहसीलदारपर्यंत गेलं पाहिजे आणि तिथून पास घेतले पाहिजेत आणि त्यांनी वाळू उपलब्ध करून घेतली पाहिजे. आपण सातत्यानं पाहतो की प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की घरकुलाची वाळू आम्हाला घरपोच द्यावी. शेवटी वाळू उपलब्ध करून वाळूचे पास मोफत उपलब्ध करून देण्यात येतील, तर तो वाळू तर उपलब्ध करून घेतली पाहिजे. आणि तहसीलदार ज्या ठिकाणी वाळू आहे अशी ठिकाणं पण आपल्याला आयडेंटिफाय करून देतो आणि कुठून वाळू घेतली पाहिजे याही संदर्भातली माहिती तहसीलदार देत असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2.